खामगाव शहरातील निर्मल टर्निंग सारख्या संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, तसेच पोलीस गस्त वाढवण्यात यावी या मागणीसाठी सकल हिंदू नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना निवेदन देण्यात आलं। खामगाव शहरातील निर्मल टर्निंग परिसरात 8 मे 2026 रोजी झालेल्या जातीय वादानंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं। हा परिसर संवेदनशील म्हणून ओळखला जात असून इथे काही युवक विनाकारण टोळके करून उभे राहत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। विशेषतः निर्मल टर्निंग आणि डॉक्टर छाजेड दवाखान्याजवळ महिला व मुलींना छेडछाडीचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी राहणारी वाहनं आणि गर्दी करणाऱ्या टोळक्यांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली। या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं संवेदनशील भागात तातडीनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी करण्यात आली। यासोबतच मकरज मशिदीजवळही सीसीटीव्ही आणि पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली। या निवेदनावर सकल हिंदू नागरिक आणि श्री तानाजी महिला मंडळाच्या 100हून अधिक सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असून पोलीस प्रशासनानं त्वरित कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे। 7 तारखेला जो प्रकार घडला होता, जाती सदृश दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि एक छोटासा किरकोळ कारणावरून आपल्या हिंदू मुलाला जी मारहाण करण्यात आली त्याबद्दल आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। शहर पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम लोकांनी फार प्रमाणे त्या गल्लीमध्ये दहशत निर्माण केलेली आहे। महिलांना येण्या जाण्याचा त्रास होत आहे, मुलींना टॉन्टिंग करणे, धक्के देणे, विनाकारण त्रास देणे, त्या अनुषंगाने आणि त्या दिवशी खूप वर्ष झाले ती गल्ली अतोनात त्रास सहन करत आहे त्या लोकांचा। परंतु त्या दिवशी जीवावर आमच्या मुलाच्या जीवावर बेतलं, कारण की त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। त्या प्रकरणाने चिघळून त्या प्रकरणासाठी संतप्त होऊन आम्ही इथे निवेदन सरांना देण्यासाठी आलेलो आहोत की यावर त्वरित कारवाई व्हावी, दोषींना लवकरात लवकर पकडण्यात यावं आणि आम्हाला संरक्षण म्हणून एक कॉन्स्टेबल देण्यात यावा आणि तिथे सीसीटीव्ही कॅमेराची लागवण करण्यात यावी।